संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान। म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम। हीच तर आहे लोकदखलची शान। नमस्कार, मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज। नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय आदिवासी संमेलन संपन्न। राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने नंदुरबार पोलीस मैदानात संपन्न झाले हे संमेलन। ऐकूया आमशा पाडवी यांना। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या मंचावर सर्व मान्यवर, मी काही कोणाचं नाव घेणार नाही, आपण पहिलेपासून उशीर झालो आहे, कारण हा कार्यक्रम आपला 11 वाजता सुरुवात होणार होती, पण आपण उशीर झालो आहे, म्हणून मी प्रत्येक व्यक्तीचं काही नाव घेणार नाही। सर्व मान्यवर आज समोर जो सर्व आले आहे, सर्व तोलामोलाचे प्रत्येक गावातून एक जबाबदारी व्यक्ती म्हणून आपण सर्व इथे आलो। आज कर्तव्य जबाबदारी आहे का तो बोलायला पाहिजे। जेव्हा तुम्ही आदिवासीच्या पोटात जन्मात आले आहे आणि आदिवासीचं विसरून गेलं तर दुसरं येऊन काय आपल्याला सांगणार नाही। आणि म्हणून आदिवासींचे विषय मांडताना, आपला विषय बाजू मांडताना आपल्याला कशाची भीती, कोणाची भीती, आपण काय गुलाम आहे का, हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वांना चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे। आपण आज लोक आदिवासींमध्ये येण्यासाठी लेन लावून राहिले आणि आपण खरे आदिवासी आहे ते भटकून दुसरी जागा पडत फिरून राहिले। हे आपल्याला पहिले लाज वाटायला पाहिजे। आता आपल्याला इथे विषयाला डिलिस्टिंग आहे, मुलाने जंगल जमीनसाठी जीव दिला आहे, हे सर्वांना उदाहरण आहे। आपण ज्याला भगवान म्हणून म्हणतो, ज्या व्यक्तीने शिक्षणासाठी जीव गेला किंवा या समाजासाठी, या जंगलसाठी जीव गेला, त्यांच्या आपण पूर्वज आपले आहेत, त्यांच्या आपण वंश आहे। आणि मग आदिवासींचा विषय आला, आदिवासींवर कोणी उठतो, आदिवासींवर अन्याय तर दुसरं काही सापडतच नाही। आणि जे आपले आदिवासी आहेत त्यांना दिसतच नाही आपण कोण आहे, आपला मूळ धर्म काय आहे, आपली भूमिका काय आहे, ते सोडून दिले ना आपण दुसऱ्याचे मागे आपण पडत फिरलो आणि आपला सत्यानाश आपण करत राहिलो। या 2024 मध्ये जर आपली जागा, आपली अस्मिता आपण जर विसरून गेलो तर मी तुम्हाला सांगतो, म्युझियम मध्ये एखाद टेचू सापडेल आणि तिथे लिहिला जाईल, जसा बिरसा मुंडा आहे, कांट्या बिल आहे, खाजा नाईक आहे, असं आपला या भागातले हे आदिवासी होते, असं एका ठिकाणी सापडायला जाईल, नाही तर रेकॉर्डवर तर आपण राहणारच नाही। आणि म्हणून खास करून आपला राष्ट्रीय एकता परिषदचे जे गेडाम साहेब आले आहेत ते आपल्याला बोलतीलच, पण आपण काय करायला पाहिजे, आपले कर्तव्य काय आहे त्याच्यावर मी थोडं बोलणार आहे। आता सर्वांना माहिती आहे, मी निवडून आलो नंतर मला जेव्हा संधी भेटली तेव्हा माझ्या समाजासाठी लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे। इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा। आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।